तर ऑनलाईन औषधी मागून जर तुम्ही औषधोपचार करण्याचा प्रयत्न करत असाल तो चुकीचा आहे की आपली इच्छा का बरं कमी होते आहे त्याचं कारण परफॉर्मन्स अँझायटी होऊ शकतं आणि काम इच्छा न झाल्यामुळे काय होतं की त्यांना प्रॉपर इरेक्शन येत नाही की कुठेतरी यांच्या मनामध्ये काहीतरी दडपण असतं किंवा भीती असते किंवा थकवा असतो की आज आपण आपल्या हातामध्ये मोबाईल आल्यानंतर आपण मोबाईल रील्स बघत राहतो किंवा आपण काही व्हिडिओ बघत राहतो किंवा आपण काही टी व्ही बघत राहतो किंवा मॉर्निंग वॉक करणं गरजेचं आहे किंवा थोडं 15-20 मिनटं उन्हामध्ये फिरणं पण गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी गेल्या 40 वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे आणि माझ्या क्लिनिकमधून जे काही मी माझे पेशंट असतात त्यांचं जे मी ऑब्झर्वेशन करतो आणि त्या ऑब्झर्वेशननुसार मी माझे व्हिडिओ बनवित असतो. तर असंच माझं एक ऑब्झर्वेशन आहे की बऱ्याच लोकांना बरोबर काम इच्छा होत नाही आणि काम इच्छा न झाल्यामुळं काय होतं की त्यांना प्रॉपर इरेक्शन येत नाही. आता याचं मेन कारण काय आहे हे आपण समजून घेऊया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून मी गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने प्रॅक्टिस करीत आहे. मित्रांनो, खरोखर माझे जर मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावं हीच माझी इच्छा आहे आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करून त्यांना पण मदत करावी. तर मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे की बऱ्याच लोकांमध्ये काम इच्छा खूप कमी असते. कारण की माझ्याकडे जेव्हा मी हिस्ट्री घेतो तेव्हा मला असं वाटतं की 30-35 वर्षाची मुलं पण जर आठवड्यातून एक किंवा 15 दिवसातून एक वेळा किंवा महिन्यातून 1-2 वेळा असं करतात तर मला वाटतं की यांची काम इच्छा म्हणजे लिबिडो यांचा खूप कमी असतो. आणि लिबिडो कमी होण्याचं कारण काय असतं की कुठेतरी यांच्या मनामध्ये काहीतरी दडपण असतं किंवा भीती असते किंवा थकवा असतो आणि या थकव्याला किंवा भीतीला या दूर करण्यासाठी नक्कीच आपल्याला डेली बेसिसवर एक्झरसाइज आणि प्राणायाम करणं गरजेचं असतं. मी तुम्हाला सांगतो की आपली जी काम इच्छा आहे ही टोटली डिपेंडंट आहे टेस्टोस्टेरॉन हार्मोनवर. जर तुमच्या शरीरामध्ये जर टेस्टोस्टेरॉन हार्मोन जर जी पातळी लेवल असते ती जर नॉर्मल असेल तर तुम्हाला काम इच्छा खूप जास्त होतील. तर काम इच्छा जर कमी होत असेल तर त्याचं मुख्य कारण जे असतं ते टेस्टोस्टेरॉन डेफिशियन्सी. आणि टेस्टोस्टेरॉन डेफिशियन्सीचं मेन कारण जे आहे की आज आपण आपल्या हातामध्ये मोबाईल आल्यानंतर आपण मोबाईल रील्स बघत राहतो किंवा आपण काही व्हिडिओ बघत राहतो किंवा आपण काही टी व्ही बघत राहतो किंवा काही सिरीज बघत राहतो काही पिक्चर बघत राहतो. त्याच्यामुळं काय होतं की आपल्या मनामध्ये केव्हाही सेक्शुअल थॉट निर्माण होत नाहीत. सेक्शुअल थॉट निर्माण होत नसतील तर आपले जे ग्लँड असतात जे टेस्टोस्टेरॉन बनवतात ते स्टिम्युलेट होत नाहीत आणि ते टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शन कमी करतात आणि त्याच्यामुळं आपली काम इच्छा कमी होते. तर मित्रांनो, जर कोणाची जर काम इच्छा जर कमी होत असेल तर रेग्युलर बेसिसवर त्यांनी मी तुम्हाला नक्की सांगतो की जिम करणं गरजेचं आहे किंवा मॉर्निंग वॉक करणं गरजेचं आहे किंवा थोडं 15-20 मिनटं उन्हामध्ये फिरणं पण गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला व्हिटॅमिन D3 बी चांगलं भेटेल. आणि ग्रीन व्हेजिटेबल्स आणि नट्स तुम्ही जर जास्त सेवन करत असाल तर नक्कीच टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढण्यासाठी आपल्याला याची मदत होऊ शकते. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटतं की आपली इच्छा का बरं कमी होते आहे त्याचं कारण परफॉर्मन्स अँझायटी होऊ शकतं. कारण की मागचं जे आपण जर बघितलं की 1-2 वेळा जर परफॉर्मन्स आपण प्रॉपरली आपल्या बेडरूमवर देऊ शकलो नाही बेडरूममध्ये तर नक्कीच आपल्याला भीती वाटते, दडपण वाटते की आपण आपल्या पार्टनरला प्रॉपरली म्हणजे सॅटिस्फॅक्शन करत नाही आणि त्याच्यामुळे ते भीतीमुळं पण ते जनरली अवॉइड करायचा प्रयत्न करत असतात. तर असे काही प्रॉब्लेम असतील ते इझिली सॉल्वेबल आहे. फक्त आणि फक्त ऑनलाईन औषधी मागून जर तुम्ही औषधोपचार करण्याचा प्रयत्न करत असाल तो चुकीचा आहे. कारण की कोणत्याही तुम्ही डॉक्टरांना दाखवलं तर तुमचे डॉक्टर तुमचा पूर्ण हिस्ट्री घेते. हिस्ट्री घेतल्यानंतर पूर्ण तपासण्या करतात. तपासण्या केल्यानंतर निदान करतात आणि निदान करून ठराविक कारणावर येऊन त्या ठराविक कारणावरच उपचार करताना दिसून येतात. तर मित्रांनो, कोणतेही एक हार्मोन जर आपल्या शरीरामध्ये कमी असेल ते थायरॉईड असेल किंवा ॲड्रेनल ग्लँडचे असेल किंवा टेस्टोस्टेरॉन असेल किंवा अजून इतर हार्मोन्स असतील, कोणतेही एक हार्मोन जर आपल्या शरीरामध्ये जर कमी असेल तरी ते एक दुसऱ्याला प्रभावित करतात आणि आपलं सेक्शुअल लाईफ डिस्टर्ब करतात. तर आपली जे सेक्शुअल लाईफ जर चांगली तुम्हाला बनवायची असेल तर नक्कीच तुमच्या हार्मोन बॅलन्सला याला खूप महत्त्व द्यावं लागतं. आणि हार्मोनल बॅलन्स तुमचं केव्हा राहील जेव्हा तुमचं माइंड शांत आहे, तुमची गट सिस्टम चांगली आहे, तुमचा हार्ट प्रॉपरली वर्क करत आहे, तुम्ही प्रॉपर एक्सरसाइज करता आहे, तुम्ही प्राणायाम योगा करता आहे, तुम्ही चांगलं पौष्टिक आहार घेत आहे. या सगळ्या गोष्टी जर जुळून आल्या तर मला वाटतं की कोणालाही जर काम इच्छा जर कमी असेल तर नक्कीच ह्या गोष्टी म्हणजे बरोबर प्रॉपरली करून
नक्कीच तुम्ही जे गे म्हणजे हार्मोनल डिफिशियन्सी असते आणि त्याच्यामुळे जे लो लिबिडो होतो ते तुम्ही घरच्या घरी तुम्ही सॉल्व करू शकता. त्यासाठी कोणत्याही डॉक्टरांकडे पण जायची तुम्हाला गरज भासणारच नाही. धन्यवाद मित्रांनो.